वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव स्वकारेषु सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्य सिन्धेश्वरपादुकाभ्यो नमोऽस्तु लक्ष्मीपतिपादुकाभ्यः। श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात् परगुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्दानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं ब्रह्मविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमाम् अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थं भिक्षां देहि मे पार्वती। नमस्कार। श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय या युट्यूब चॅनलवर मी ओंकार शंकर देशपांडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर तुला राशीवाल्यांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा आहे, कारण तुमच्या षष्ठ स्थानात म्हणजे 6व्या भावात मीन राशीमध्ये चार ग्रहांची युती होत आहे। रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून। आणि 10 एप्रिलला बुध देखील या राशीत प्रवेश करणार आहे। म्हणजे शत्रू, रोग, कर्ज आणि दैनंदिन जीवनावर याचा मोठा प्रभाव पडेल। तुला राशीवाल्यांनो, ग्रहस्थिती ही खालील प्रमाणे असणार आहे, तर ती ग्रहस्थिती आपण समजून घेऊ। 6व्या भावात म्हणजे मीन राशीत रवी मंगळ युती। मंगळ 6 तारखेला मार्गी, त्यानंतर शनी, अस्त, नेपच्यून यांची युती आहे। 8वा भाव म्हणजे वृषभ राशीत हर्षल, 9वा भाव म्हणजे मिथुन राशीत गुरु, 11वा भाव म्हणजे सिंह राशीत केतू, त्यानंतर 4था भाव म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर 5वा भाव म्हणजे कुंभ राशीत बुध आणि राहूची युती, 7वा भाव म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्या हेल्थ, करिअर, लव्ह लाईफ आणि घरगुती जीवनावर प्रभाव टाकणार आहे। सर्वात मोठा प्रभाव हा 6व्या भावात म्हणजे षष्ठ स्थानात जाणवणार आहे। शत्रू, कर्ज, आजार, डेली रुटीन याच्यावर तो परिणाम करेल। इथे 4 ग्रहांची युती आहे। याचा परिणाम हा खालील प्रमाणे राहील। कामाचा ताण वाढेल, ऑफिसमध्ये प्रेशर जाणवेल, हेल्थ इश्यू म्हणजे थकवा, स्ट्रेस जाणवेल। मंगळ मार्गी झाल्यानंतर काम अचानक वाढेल। शनी अस्त आहे, त्यामुळे जुने प्रॉब्लेम परत येतील। नेपच्यून हा कन्फ्युजन वाढेल म्हणजे भ्रम निर्माण करेल, पण पॉझिटिव्ह ही की तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकता। सल्ला हा की कंटिन्युटी ठेवा आणि आपलं कार्य जे आहे ते कार्य करत राहा। 8व्या भावात हर्षल, अचानक घटना घडतील, सडन गेन किंवा लॉस, अनएक्सेप्टेबल या गोष्टी होतील। याला सल्ला असा की तुम्ही रिस्क टाळली पाहिजे। 9व्या भावात गुरु हा खूप शुभ योग आहे, भाग्याची साथ मिळेल, ट्रॅव्हलचे योग आहेत, धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल। हा तुमच्यासाठी एक बिगेस्ट सपोर्ट आहे। 11व्या भावात केतू, इन्कम रेग्युलर राहील, मित्रांपासून डिस्टन्स ठेवा, प्लॅन पूर्ण होणार नाहीत। सल्ला हा की एक्सेप्टेशन कमी ठेवा। 4थ्या भावात प्लुटो, घरगुती जीवनात बदल घडतील, घरात टेन्शन वाढेल किंवा प्रॉपर्टी मॅटरचे काही घटना असतील तर त्या घटना जरा वाढू शकतील, मानसिक दबाव वाढू शकतो। 5व्या भावात बुध आणि राहू युती, लव्ह लाईफवर याचा परिणाम जाणवेल, अट्रॅक्शन वाढेल, त्यानंतर कन्फ्युजन। स्टुडंटसाठी हा डिसेशन आहे। सल्ला हा की फोकस ठेवा। 7व्या भावात शुक्र, रिलेशनशिप सपोर्ट, पार्टनरशिप सपोर्ट, लव्ह लाईफ वाढेल। हा तुमच्या रिलेशनशिप पॉइंट आहे। तर तुला राशीवाल्यांनो, हा आठवडा कसा आहे तर हे जाणून घ्या। हेल्थ जपा, त्यानंतर करिअर मध्ये मेहनत जास्त करावी लागेल। लव्ह लाईफ गुड आहे म्हणजे चांगली आहे, भाग्य स्ट्रॉंग आहे। हा आठवडा एक प्रकारे बॅलन्स ठेवण्याचा आहे।
तर या आठवड्यात हे उपाय नक्की करा की दर शुक्रवारी देवीची पूजा करा, ओम शुक्राय नमःचा जप करा, वाटल्यास श्री सुक्त किंवा कुंकुमार्चनासारखे विधी तुम्ही करू शकता. पांढऱ्या गोष्टींचं दान करा, त्यामुळे अडथळे कमी होतील. जर तुम्ही तुला राशीचे असाल तर कमेंटमध्ये तुला राशी असं नक्की लिहा. अशा सविस्तर राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.